अरे बसून खाना ओम, काय चाललंय तुझं? बस बघू. माझा फोन आतमध्ये राहिलाय खोलीत. मी आणते, तू बस आणि खा. काय ग आई? मावशी, मम्मीजी सांभाळ. बस इकडे बस. पाणी दे. सावकाश. मम्मीजी पाणी. काय झालं? काय नाही. मावशी, तुम्हाला चक्कर आली का? नाही ग, बरी आहे मी. चक्कर नाही आली. काही नाही, पाय घसरला आणि तोल गेला आणि इतक्या त्याने सावरलं. पक्का ना मम्मीजी? हो बाळा. मला वाटलं चक्कर आली तुला. मी घाबरलो. अगं आई, चक्कर यायला काय मी आजारी बाई वाटली का तुला? हात द्या मला. संभल की. वय झालं ना माझं, म्हातारी झाले मी आता. हा म्हातारी वगैरे काही नाही. माझी आई अजून यंग आहे खूप. मग तेच सांगते मी, काही होणार नाही तुझ्या आईला. मावशी, मला माहितीये तुम्हाला काहीतरी होतंय, कसला तरी त्रास होतोय. तुला काही अंदाज आला असेल स्वीटू, पण प्लीज आता काही बोलू नकोस. अरे तुम्ही निघा, नलू वाट बघत असेल. हा हो, निघतो. मम्मी जी मैं भी जाता हूँ इनके साथ. वो क्या है ना, रास्ते में मुझे छोड़ देंगे, काम है. बरं ठीक आहे. आणि नलूला विचारलंय म्हणून सांग. चलो, काळजी घे. सटकू नकोस परत. आणि अशी येते मावशी. हा चलो चलते. हॅलो डॉक्टर, मी मिसेस खानवेलकर बोलते. डॉक्टर सॉरी, व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी काल येऊ शकले नाही. मला प्लीज आजची अपॉइंटमेंट देता का? हो आत्ताची, प्लीज. थँक्यू सो मच. मी तासाभरात पोचते. थँक्यू डॉक्टर, वन्स अगेन थँक्यू. स्वीटू, तू मागे बस, आम्ही पुढे बसतो. ओम भाई सुनो ना, आप मुझे टोलना के आगे ड्रॉप कर दोगे? मेरा उधर एक काम है. ओके ठीक आहे, पण तू घरी लवकर येशील ना? हाँ आ जाऊंगा. क्यों, क्या हुआ? अरे मला आईची काळजी वाटते. ती घरात एकटीच आहे. सो नाही तर मी एक काम करतो, मी स्वीटूला अंबरनाथला सोडतो आणि लवकरात लवकर घरी येतो. हाँ चलेगा. मैं भी, मेरा काम खत्म होते ही आपको फोन करता हूँ फिर. चालेल. मग कदाचित आपण एकत्रच येऊ ना. तू कॉल कर मला. ओके. अरे माझा फोन कुठे गेला? क्या हुआ? घरात विसरलो मी फोन. आलो. जाओ. स्वीटू बैठा. हेलो. हाँ मावशींनी आज इतक्या घाईत आम्हाला अंबरनाथला जाऊन यायला का सांगितलं? नक्की काय लपवतात ते आमच्यापासून? हे दादा, याचं काय झालंय मला अजिबात पटत नाहीये. तू नको चिडू ना. चिडून हे असे प्रश्न सुटत नाहीत. आपल्या चिन्या तुझ्या प्रेमात पडल्या असं चिन्याच सांगतोय आपल्याला. आता काय करायचं ना हे खरं तर मलाही कळत नाहीये. नाही दादा, पण मला वाटतं आपण ते चिंगमला घरी पाठवायला हवं. नको ती. ए चिंगम. भाऊजी, किंजल. हा हो वहिनी, अहो तिला पाठवून देऊया ना. काय पाठवूया? ती सांगते ना घर सोडून आली आहे म्हणून. आता ती जर पुन्हा घरात गेली ना तर तिचे आईवडील तिला बदलून काढतील.
आणि हे सगळं चिन्यामुळे घडलं म्हणून चिन्याला सोलून काढतील. मग काय करायचं सांग बरं. એ તો સાચી વાત છે. एकदम खरं खरं बोलले तुम्ही. माझे पप्पा आहेत ने ते खूप डेंजर आहेत. अरे तने खबर कॉलेजमध्ये असताना ने एका मुलाकडे मला प्रपोज केले होते. माझ्या पप्पांनी काय केले माहितीये? त्याला असे उलटे टांगले आणि खालून मिरचीची धुरी दिली. बाबा तर काय बाबा बाबा करतोस? चिनुडी तू टेन्शन नको ने घेऊ. पूछू ने ए तू सारखं छुछू करू नको. कॉलेजला कशाला शिकायला गेली होती ना? मग कॉलेजमध्ये गेल्यावर असं केल्यावर प्रत्येक मुलीच्या वाग तसंच वागणार ना. त्या मुलाने तरी प्रपोज कशाला मारायला हवं होतं? ए नाना त्या मुलाने नाही काय मीच त्याला प्रपोज केले. ते माझा बचपन का प्यार होता ने. तेव्हा मला पप्पांनी समजवले आणि मी ऐकले पण आता मी माझ्या पप्पांची ऐकणार नाही. बिकॉज मी आता 21 इयर्सची झालीये. आणि आता जर माझ्या पप्पांनी चिनुडीला असं उलट पकडून त्याला धुरी दिली ने तर मी त्यांना सांगणार चिनुडीवर माझे खरे खरे प्रेम आहे. त्याला मी माझ्या मनाच्या आतून अशा नवरा मानले. खबर? हो काय करायचं या प्रकरणाचं? बहिणी ही पोरगी घरी गेली तर आपल्या चिन्हाला त्रास होणार. परमेश्वरा येऊ का? अरे ओमकार तुम्ही कसे आहात? अभी छान आहे. बसा ना बसा. कशी आहेस मावशी? मस्त. शकूचा फोन आला होता मला. मी पाणी आणते. हा म्हणते किंजला जरा गप्प बसायला सांग. अहो त्या चिंगमला जरा म्हणू गप्प बस. चिन्या तुला जरा गप्प बसायला सांग. किंजल थोडं गप्प. स्वीटू बेन ओम जीजू नमस्कार करते हो. आई अगं ही किंजल किंजल आणि ही स्वीटू बेन आणि हे ओम जीजू आहेत ने. हा हा नाही मला नको थँक्यू. तुम्ही स्वीटू बेन आणि तुम्ही ओम जीजू ने. हा ना ना नो थँक्स. तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलले मला चिनुडी. चिनुडी प्रेम કેટલું સરસ चीज છે. हा हा आणि एकमेकांवर कसे प्रेम करायचे हे तर तुम्हाला माहितीच आहे ने. तुम्ही आमचे प्रेम समजू शकता ने. हो ऑफ कोर्स. काय ग आई? मावशी तुम्हाला चक्कर आली का? मिसेस खानविलकर तुम्हीच ना? हो. आपल्याला काही नवीन टेस्ट करायचे आहेत. करूया ना. तुमच्या सोबत कोण आले? मी एकटीच आले. एकट्यात? का काही प्रॉब्लेम? अहो मी काय लहान बाळ आहे का? काय प्रॉब्लेम काय? सॉरी मॅम सॉरी. ठीक आहे. ऍक्च्युली आय एम सॉरी. चला या. તમને ખબર ઓમ જીજુ मी जेव्हा फर्स्ट टाइम चिनुडीला पाहिले ने तेव्हाच प्रेमात पडले. त्याचे गोबडे गोबडे गाल, त्याचे कुरडे कुरडे केस, त्याच्या कुरड्या कुरड्या केशात तर माझे मनच अकळले. एकदम लव्ह ॲट फर्स्ट साइड यू नो. हो आय सी. પછી मी घरी गेले आणि मला झोपच नाही आली. फक्त चिनुडी 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 चिनुडी. सुमन मला ना हिचा खूप राग यायला लागला आता. जरा शांत बसा. उगाच ओम आणि स्वीटू समोर तमाशा नको. પછી मी ठरवले चिनुडीला भेटायचे आणि सगळं सांगायचे. मन एकदम खाली करून टाकायचे. सगळे कन्फेस करायचे. त्याचे पण माझ्यावर लव आहे.
मग आम्ही बाहेर फिरायला गेले आणि आता ठरवले आम्हाला लग्न करायचे. व्हॉट? तुम्हाला असं वाटत नाहीये का किंजल की तुम्ही लग्न करायला अजून छोटे आहात वयाने? ना ना ओमजीजू, 21 इयर्स ओल्ड आहे मी आणि लग्न करण्यासाठी राईट एज आहे. हा माझे पप्पा थोडे स्ट्रिक्ट आहेत. आता मी इथे आले आहे ना, आता परत गेले तर काय खरं नाही. आल्यापासून लग्न लावलंय नाही. शरद जरा थांब ना, ती सांगते ना तिचे वडील स्ट्रिक्ट आहेत म्हणून. थांब ना जरा, ती काय बोलते ते ऐक जरा. नाही दादा, आपण तिच्या वडिलांशी बोलू शकतो, पण मला असं वाटतं की लग्न करायला लहान आहेत अजून मुलं. स्वीटूबेन, तुम्ही मला सांगा, तुमचं प्रेम आहे ना ओमजीजूंवर, मग लग्न केले बरोबर नाही? आता माझे पण चिनूवर प्रेम आहे, तर लग्न करायला हवे नाही? हवे की नाही? हो ने? हो. स्वीटू, हो हो काय म्हणतेस तू स्वीटू? ए जो, स्वीटूबेन हो बोलले. ए मैं तो भूल गई बाबुल नो देश, पिया का घर प्यारा लगे. ए मैं तो भूल गई बाबुल नो देश, पिया का घर प्यारा लगे. वहिनी, आई पोरगी. स्वीटू पण काय बोलून गेली? काय चिन्या, थांबव तिला, इथे कुठे नाचते ती? किंजल, स्वीटू, तू आज जा. किंजल आई बोलते तिच्याशी. किंजल पहिले कन्फर्म होऊ दे मग नाच ना. ए चिन्या, काय पाहिलेस हिच्यात? बाबा मनाने वाईट नाहीये ती, स्वभाव थोडा वेगळा आहे तिचा, पण मुलगी चांगली आहे. स्वीटू, स्वीटू, अगं काय हे? काय झालं परत मलाच विचार. अगं तू हो काय म्हणालीस त्यांच्या लग्नाला? कोण कुठली मुलगी ती आपल्याला तिच्याबद्दल काही माहित नाही. 10-12 दिवसांचं त्यांचं प्रेम, बॅगा घेऊन इकडे आली, घर सोडून आली येते आणि तू हो म्हणतेस काय? हे बघ, मला हे अजिबात पटलेलं नाही. बाळा, अगं मला तर काहीच समजत नाहीये. तू तू का होकार दिलास या दोघांच्या लग्नाला? हा, मी बोलून गेले असेल चुकून, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही बघा काय ते, मी निघते, मला जावं लागेल. काय काय नाही, 1 मिनिट. तू आत्ताच आलीयस ना, आता लगेच कुठे निघालीस? हो, पण एक महत्वाचं काम आहे, ते करून घेते मी. स्वीटू, कसलं काम? मी नाही सांगू शकत आता, मी आल्यावर सांगते म्हटलंय मी. स्वीटू, काय चाललंय तुझं? आई, अगं घरात काय चाललंय? ते चिन्या आणि किंजितचं तू असेल तिचं काही महत्वाचं काम. नव्हते. सुमन, तू तिची बाजू घेऊ नकोस. अगं घरात काय चाललंय? मोठी बहीण आहे ना ती चिन्याची, तिचं मत महत्वाचं नाहीये का? आई, चिन्याचं काय तुम्ही बघा, मी जाऊन येते. स्वीटू, अगं कसलं महत्वाचं काम आहे? आई, महत्वाचं काम असल्याशिवाय मी जाईन का? आपल्या घरात जे घडतंय त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम आहे. प्लीज मला थांबू नकोस. बाय. स्वीटू,
कठीण आहे खरंच. मॅम ज्यूस. थँक्स. रिपोर्ट्स आले की आपण डॉक्टरांकडेच देऊ डायरेक्ट. ते येतील तितक्यात. येतील. फोनवर तर डॉक्टरांनी अंदाज दिलाच आहे, फारसं काही बरं नाही. पण आता हे नवे रिपोर्ट्स बघून काय सांगते? काय एवढं टेन्शन आलंय मला? गेले काही दिवस शरीर काहीतरी सांगतंय आणि मी दुर्लक्ष करते की काय? आज सकाळी डोळ्यापुढे अंधारी आली तेव्हा सगळं संपलं असं का वाटलं? ती मनाची भीती होती की काही संकेत, काहीतरी वेगळंच घडणार असं का सारखं वाटतंय मला? सगळं राहून जाईल असं का वाटतंय? स्वप्न, इच्छा, माणसं, नाती सगळं इथेच सोडून निघून जावं असं का होतंय? माझ्या ओम आणि स्वीटूचा संसार पण पाहता येणार नाही का मला? त्यांचं बाळ, शकू इतका पैसा असूनही तू अतृप्त मनाने निघून जाणार? इतका पैसा आहे पण आपलं दुःख सांगायला जवळचा एक माणूस नाही. एक माणूस. ह्या आयुष्यात फक्त एकटेपणा मिळवलास ग. एकटेपणा. नाही नाही, कुठेच नाहीये. ती गेली अचानक. पण तुला काही बोलली का ती जाताना? नाही ना रे. तू तिला विचारायचंच तरी. हो विचारलं मी. ती घाईतच होती दादा आणि जरा काळजीत पण वाटत होती. काळजीत? कसली काळजी? अरे या चिन्याची असणार. डोक्याला ताप केला याने. काका त्याला नको काही बोलूस, त्याची काय चूक आहे? नलू, तू तिला काही चिडून बोलली होतीस का? हो नाही हो, मी अजिबात चिडले नाही. पण जरा अस्वस्थ होती ती. अस्वस्थ? मी विचारलं तर म्हणाली काहीतरी महत्वाचं काम आहे, मी जाऊन येते आणि मग सांगते. बाकी काहीच बोलली नाही. ओम, पण तुला तरी माहित असायला हवं ना? नाही, मला नव्हतं माहिती. मला वाटलं. हा, मी तिला फोन करून बघतो. हा. आणि तू काळजी करू नकोस काही. अरे अरे ओम, तू तर घरीच फोन विसरून गेली आहे. मोबाईल घेऊन जायचं पण लक्षात नाही राहिलं स्वीटूच्या. वहिनी, एवढं काही महत्वाचं काम असेल? नाही, तिनेही मला काही सांगितलं नाही किंवा तिला कशाचं टेन्शन आहे काहीच बोलली नाही ती मला. खरंच ही मुलगी ना कमाल करते. एक मिनिट. नलमावशी, दादा, आज आईने अचानक आम्हाला घराबाहेर काढलं. म्हणजे जायला सांगितलं, आम्ही इथे आलो. स्वीटू यायला तयार नव्हती आधी, मग नंतर तयार झाली. पण त्याचा स्वीटूचा इथून जाण्याशी काय संबंध? बरं ओमकार, मला एक सांगा, वाटेत तिचं काही काम होतं असं काही तुम्हाला बोलली होती का ती? नाही, पण मला इथे एकट्याला सोडून गेली म्हणजे तिच्या आणि आईमध्ये काहीतरी चालू असणार नक्कीच, असा मला अंदाज आहे. आणि ते काय आहे याचाही मला अंदाज आहे.